आता तुम्ही देखील घरच्या घरी गोल्ड फेशियल करू शकता। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। आता फेशियलमध्ये देखील अनेक प्रकार असतात, त्यामधीलच गोल्ड फेशियल हे सर्वात इफेक्टिव्ह मानले जाते, त्यामुळेच त्याची प्राइस तुलनेने महाग असते। आता पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करायचे नसतील आणि तेवढा वेळही नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे, कारण की आज आपण पार्लर सारखे फेशियल घरच्या घरीच करणार आहोत, ते देखील कमी खर्चात। त्याआधी नमस्कार, बेसिक टू ॲडव्हान्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि झटकन आपण टिप्सला सुरुवात करूया। सर्वात आधी केस व्यवस्थित बेलच्या मदतीने बांधून घ्या, जेणेकरून केस चेहऱ्यावर येणार नाही। यानंतर चेहरा फेस वॉशने स्वच्छ धुवून घ्या आणि स्वच्छ पाण्याने छान क्लीन करून घ्या, यामुळे चेहऱ्यावरची डर्ट निघून जाईल। यानंतर महत्त्वाची स्टेप म्हणजे चेहऱ्याला क्लिन्झिंग करणे। आता क्लिन्झिंग नक्की करायचं कसं, तर मार्केटमध्ये कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये क्लिन्झिंग मिल्क इझिली अवेलेबल असते। यासाठी आपण कोणतेही क्लिन्झिंग मिल्क वापरू शकता किंवा याला उत्तम पर्याय म्हणजे कच्चे दूध। कच्चे दूध देखील क्लिन्झिंग मिल्क सारखेच काम करते। आता हे नक्की वापरायचं कसं हे आपण बघूया। थोडेसे क्लिन्झिंग मिल्क घेऊन याने चेहऱ्यावर 5 ते 6 मिनिटे व्यवस्थित मसाज करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित धुवून घ्या। यामुळे काय होतं तर आपला चेहरा मॉइश्चराइज होतो, त्यासोबतच चेहऱ्यावरील डर्ट पार्टिकल निघून जायला मदत होते। आता बघूयात नॅचरल फेस स्क्रब नक्की बनवायचं कसं। यासाठी 1 चमचा मध, अर्धा चमचा पिठी साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्या चेहऱ्यावर याने स्क्रब करायचं आहे। हे झालं आपलं नॅचरल स्क्रब तयार। या पेस्टने चेहऱ्यावर 5 ते 6 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा, यामुळे चेहऱ्यावरील संपूर्ण डेड स्किन निघून जाईल आणि चेहरा नितळ त्यासोबतच स्वच्छ होईल। आता ज्यांना लिंबाच्या रसाचा त्रास होत असेल तर आपण हे स्किप केलं तरीही चालेल, इफेक्टमध्ये यामुळे कोणताही फरक दिसून येणार नाही। स्क्रब झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या, यानंतर पाण्याची व्यवस्थित वाफ घ्यावी, यामुळे चेहऱ्यावरील पोर्स ओपन होतात, त्यासोबतच स्किन सॉफ्ट होते, यामुळे ब्लॅकहेड्स काढायला मदत होते। म्हणूनच वाफ घेतल्यानंतर लगेचच ब्लॅकहेड्स रिमूव्ह करून घ्या। चेहऱ्याला वाफ घेतल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चराइज करायला विसरू नका। व्हिडिओच्या शेवटी आपण काही खास टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आता बघूयात फेस पॅक कसा बनवायचा। यासाठी 2 चमचे मध, अर्धा चमचा आंबे हळद यांचे मिश्रण एकत्र करा। हळदीमध्ये असे अनेक अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील इन्फेक्शन कमी होते, त्यासोबतच चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि चेहऱ्यावर एक सुंदर गोल्डन ग्लो देखील येतो। ही पेस्ट एकत्र करा आणि चेहऱ्याला लावा। हा झाला आपला नैसर्गिक पॅक तयार। हा पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटं असाच राहू द्या, त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा। अशा प्रकारे घरच्या घरीच आपण फेशियल करू शकतो। हे सर्व झाल्यानंतर चेहऱ्याला गुलाब पाणी लावून मॉइश्चराइज करा। आता फेशियल केल्यानंतर महत्त्वाची कोणती काळजी घ्यायची हे आपण बघूयात। या टिप्स खरंच इम्पॉर्टंट आहेत। फेशियल केल्यानंतर शक्यतो त्या दिवशी चेहऱ्याला साबण लावणे टाळा, कारण की फेशियलमुळे चेहरा थोडासा सेन्सिटिव्ह होतो आणि त्यावर केमिकल युक्त साबण लावणे पूर्णपणे टाळावे। टिप नंबर 2, तीव्र उन्हामध्ये जाणे टाळा। शक्यतो फेशियल संध्याकाळीच करा, जेणेकरून उन्हाचा चेहऱ्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट येणार नाही। टिप नंबर 3, चेहऱ्याला सतत हात लावणे टाळा, यामुळे देखील इन्फेक्शन स्प्रेड होते आणि चेहऱ्यावर छोटे छोटे बारीक बारीक पिंपल्स येतात। टिप नंबर 4, ज्या दिवशी फेशियल केलं आहे त्या दिवशी तरी चेहऱ्याला केमिकल युक्त प्रोडक्ट्स लावणं टाळा। फेशियल केल्यावर स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह होते, त्यामुळे अशा प्रकारचे प्रोडक्ट्स हानिकारक होऊ शकतात।
आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला आहे, त्यामुळे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। त्यासोबतच अनेक सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्या देखील पार्लरमध्ये जाऊन गोल्ड फेशियल करण्यापेक्षा असं सहजरित्या घरच्या घरी गोल्ड फेशियल करू शकतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। थँक्यू।